पत्रकार बंधूंनो नमस्कार. नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक येत्या 15 तारखेला होणार आहे. त्याकरिता बोरिवलीत आमचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, महायुतीचे ज्यांना भाजपने तिकीट दिले असे 6 उमेदवार आपल्या समोर आहेत. प्रभाग क्रमांक 9 मधून शिवानंद शेट्टीजी आहेत, 13 मधून राणी द्विवेदी निगोट आहेत, 14 मध्ये ॲडव्होकेट सीमा शिंदे, 15 मध्ये जिज्ञासा शाह, 16 मध्ये श्वेता कोरगावकर परब, 17 मध्ये डॉक्टर शिल्पा संगोरे. उमेदवारी घोषित झाल्यापासून सतत लोकांमध्ये जाऊन त्यांचा आशीर्वाद घेण्याचा काम आतापर्यंत चालू आहे. आता शेवटचे जे 3-4 दिवस आहे त्यामध्ये पत्रकार मित्रासमोर सुद्धा आमच्या उमेदवारांची थेट भेट झाली पाहिजे असं माझ्या मनात होतं आणि त्याकरता आजच्या या प्रेस कॉन्फरन्सचं प्रयोजन केलं. आमचं वचननामा तुम्ही बघितलं असेल. या वचननाम्यामध्ये बोरिवलीचा जो इन्व्हॉल्वमेंट आहे तो फार महत्वाचा आहे. म्हणजे कोस्टल रोड बद्दल बोललं जात आहे तर मला आनंदाने सांगावं लागतं की बोरिवलीमध्येच L&T कंपनीने काम सुरू केलं आहे चारकोप सेक्टर 8 मध्ये आणि आता इथून ते 4 वर्षानंतर नरिमन पॉइंट जायला फक्त 45 मिनिटं लागणार आहे किंवा वसई विरारला जायला 15 ते 20 मिनिटं लागतील. म्हणजे सगळ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. थोडं पुढे आल्यावरती बोरिवली जेटीचं काम जोराने सुरू आहे. त्याच ठिकाणी इंडियाचं पहिलं मँग्रोव्ह पार्क रेडी आहे. पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने त्या मँग्रोव्ह पार्कचं नामकरण करण्याचा प्रस्ताव आम्ही दिला आहे आणि याच महिन्यात त्याचं आम्ही उद्घाटन करून लोकांसाठी तो पार्क उपलब्ध करून देणार आहोत. बोरिवलीतले 92 रस्ते या मान्सूनच्या आधीच CC कंप्लीट झाले, म्हणजे सिमेंटीकरण झालंय. आता सध्या मान्सून झाल्यानंतर पोस्ट मान्सून 32 रोडचं काम सुरू आहे, 28 मायनर रोडचं सुरू आहे. मागच्या पावसात एवढा पाऊस पडून सुद्धा कुठेही जलभराव झालं नव्हतं आणि या मान्सून नंतर बोरिवलीतले सगळे रस्ते सिमेंटचे होतील. पुढच्या 20-25 वर्षाकरता हे रस्ते खड्डेमुक्त होणार आहे आणि नाला आहे, गटार आहे, हे सगळं आम्ही साफ करून बोरिवलीकरांना पावसात सुद्धा कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेणार आहोत. बोरिवली स्टेशन समोरचा भाग ज्याला बोरिवली पॅटर्न आपण म्हणतो, 1 वर्षापेक्षा जास्त झालं आपण हॉकरचं अतिक्रमण जे होतं त्यापासून मुक्त केलं आहे. त्याची चर्चा फक्त बोरिवलीत नाही तर मुंबईभर होते. या पॅटर्नला मीडियाच्या मित्रांनी सुद्धा अप्रिशिएट केलं आहे. महावीर नगरला सुद्धा हॉकरच्या विरोधात आम्ही मोठी कारवाई केली. बोरिवली रेल्वे स्टेशनचं नूतनीकरण, सौंदर्यीकरण हे डिसेंबर 2026ला अमृत योजने अंतर्गत होणार आहे. त्याचप्रमाणे बोरिवली ईस्ट मध्ये कस्तुरबा मार्गच्या समोर जो बॉटलनेकचा इश्यू आहे तिथे जे एन्क्रोचमेंट आहे त्याच्यावर कारवाई करण्याचं काम सुरू झालेलं आहे. समोर BMC ची जागा आहे ते आम्ही अतिक्रमण मुक्त केल्यानंतर दहिसर, मागाठणे, बोरिवली पूर्व या भागातील जवळपास 10 लोकांना रोज बोरिवली येताना जो त्रास सहन करावा लागतो ट्रॅफिकचा तो कमी होणार आहे. बोरिवली ब्रिजचं काम जे 5 वर्षापासून थांबलं होतं ते काम आम्ही सुरू केलं आहे. मल्टिपल एजन्सी याच्यामध्ये कोऑर्डिनेशनसाठी मी पालकमंत्री आशिष शेलार यांच्याबरोबर सर्व अधिकाऱ्यांची बैठक घेतली. केंद्रीय रेल मंत्री अश्विनी वैष्णवजींना भेटलो आणि हा ब्रिज करताना बोरिवलीकरांना त्रास होऊ नये म्हणून पहिला कोरा केंद्रवरून ते हायवेला आणि हायवेवरून ते कोरा केंद्रला असे 2 वर्टिकल रेडी होणार. त्याच्यानंतर हा रेल्वेचा ब्रिज तोडण्यात येईल. थोडं पुढे गेल्यावरती टनेलचं काम सुरू झालंय. तुम्ही बघत असाल तर मागाठणी बस डेपोच्या मागे जी वस्ती आहे त्याची शिफ्टिंग झाली आहे आणि बोरिवली ओबेरॉय स्काय सिटीच्या समोरून एकदा आपण टनेलमध्ये घुसलो की 20 मिनिटात ठाणे, मिरज, भाईंदर आणि ते भांडूप आणि मुलुंडला आपल्याला जाता येईल किंवा ठाण्यातून बोरिवलीला आता 20 मिनिटांनी आपल्याला पोहोचता येईल. आपलं जे मेट्रो आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांजवळ पार्ल्यात उतर आहे, तिकडे तो एअरपोर्टला कनेक्ट होत आहे आणि म्हणून एअरपोर्टला जायला सुद्धा आता आपण मेट्रोने जाऊ शकतो. म्हणजे बोरिवलीकरांचा प्रवास सुखमय होणार आहे. देवेंद्रजीने सूचना केली की प्रत्येक
लोकल आता एसी होणार आहे आणि हे करत असताना आम्ही कुठल्याही फेअर वाढवणार नाही आहोत. म्हणजे याच किमतीत आपल्याला मेट्रो सारख्या डब्यांचा किंवा लोकल एसी होणार आहे त्याचा फायदा सर्वसामान्यांना घेता येईल. प्रखरतेने हिंदुत्वाची भूमिका ठेवली आहे. आमच्या सर्व उमेदवारांनी त्यांच्या पत्रकामध्ये हिंदुत्व व विकास या मुद्द्यावरतीच भर दिला आहे. कारण हिंदू म्हणून आम्ही आहोत तरच त्या विकासाला अर्थ आहे. जर हिंदू म्हणून आम्ही नाही तर विकास करून बांगलादेशसारखी परिस्थिती झाली तर आम्ही काय करू शकतो. आणि म्हणून आमदार म्हणून निवडून आल्यानंतर प्रखरतेने बांगलादेशी लोकांच्या विरोधात, रोहिंग्यांच्या विरोधात मी भूमिका घेतली. मी बोललो होतो बोरिवलीचा बांगलादेश होऊ देणार नाही आणि त्याप्रमाणे डे फर्स्ट पासून रोडच्या कॉन्ट्रॅक्टमध्ये, सरकारी कॉन्ट्रॅक्टमध्ये, गार्डन्स मध्ये आणि प्रायव्हेट साईट वरती मोठ्या प्रमाणात जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत त्यांच्या विरोधात मोहीम आखली. लोकांनी सुरुवातीला मला सांगितलं बांगलादेशी आहेत कुठे, पण जेव्हा कारवाई होऊ लागली तेव्हा लक्षात आलं की आपल्या अवतीभोवती हॉकरच्या स्वरूपात, लेबरच्या स्वरूपात भरपूर मोठ्या प्रमाणात बांगलादेशी लेबर आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करेल की नवीन AI टेक्नॉलॉजीचा वापर करून हे जे बांगलादेशी लोक बोगस आय कार्ड बनवून, आधार कार्ड आणि पॅन कार्ड बनवून आपल्या देशात काम करत आहेत ते आयडेंटिफाय होणार आहे. 70% ऍपचं काम रेडी झालं आहे. तर मी विश्वास व्यक्त करतो की असं झाल्यानंतर किमान बोरिवलीतून, कारण आम्ही सुरुवातीपासूनच ही भूमिका घेतली होती, या भूमिकेचा आमच्या मॅनिफेस्टोमध्ये समावेश झाला आणि म्हणून आनंदाची गोष्ट आहे की या भूमिकेला ऍक्सेप्टन्स मिळालेला आहे. त्याशिवाय बोरिवली ही हिंदुत्वाची भूमी आहे, सनातनची भूमी आहे, भाजपचा गड आहे, महायुतीचा गड आहे. मला पूर्ण विश्वास आहे की 6 उमेदवार भाजपचे आणि शिवसेनेची आमची संध्या दोशी, आमचे 7चे 7 उमेदवार जे आहेत ते प्रचंड बहुमताने विजयी होतील. मुंबईचा महापौर आमचा होईल. उत्तर मुंबईचा त्याच्यात फार मोठा सहभाग असेल आणि बोरिवली 100% मुंबईचा महापौर पर्यंत आपला कॉन्ट्रीब्युशन देणार आहे. हेच मनोगत तुमच्याशी व्यक्त करायचं होतं आणि एक भूमिका बोलण्यासाठी मी आज विशेष करून या प्रेसचं आयोजन केलं. सब्सक्राइब कीजिए हमारे चैनल को और बेल आइकॉन को दबाइए हमारी लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए।